नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 13 जानेवारी 2026 करंट अफेअर्सचं सेशन इथं बघणार आहोत. सुरुवात करण्या अगोदर आपण वन लाइनरचं एक इयरबुक बनवलेलं आहे. 2025 मधील सर्व प्रश्न त्यामध्ये आपण ऍड केलेले आहे. तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन वरून परचेस करू शकता. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. जानेवारी 2026 मध्ये अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहे A.K. बालसुब्रमण्यम. आपण जर बघितलं तर अणुऊर्जा नियामक मंडळ जे आहे ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड, तर त्याची स्थापना 15 नोव्हेंबर 1983 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय मुंबईमध्ये आहे. पुढे जाऊया. आता राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाच्या आपण काय बघूया, नियुक्त्या बघूया. हरपाल सिंग हे सीमा रस्ते संघटनेचे म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे नवीन महासंचालक आहे. राकेश अग्रवाल जे आहे ते राष्ट्रीय तपास संस्थेचे NIA चे नवीन महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. एअर मार्शल नागेश कपूर हे हवाई दलाचे नवे उपप्रमुख आहे. रवींद्र कुमार अग्रवाल हे भारतीय अन्न महामंडळाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. भारतीय महिला संघाचे नवीन प्रशिक्षक आहे शोड मारिन. त्यानंतर TCA कल्याणी आपण जर बघितलं तर या भारताच्या नवीन लेखा नियंत्रक आहे. डॉक्टर A राजराजन हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक आहे. अजय सिंग हे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे नवीन अध्यक्ष आहे. सोनाली मिश्रा रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक आहे. यावर प्रश्न येऊ शकतो. तुहिनकांत पांडे सेबीचे 11वे अध्यक्ष आहे. पराग जैन रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉचे नवीन प्रमुख आहे. सिक्कीम उच्च न्यायालयाचे 24वे मुख्य न्यायाधीश आहे न्यायमूर्ती मोहम्मद मुस्ताक. लव अग्रवाल जे आहे हे विदेश व्यापार महासंचालनाचे नवीन महासंचालक आहेत. दुसरा प्रश्न आहे, कोणता जिल्हा भारतातील पहिला जैव हॅप्पी जिल्हा बनला आहे? बायो हॅप्पी डिस्ट्रिक्ट जो आहे तो भारतातील पहिला बनणार आहे, बनण्याच्या मार्गावर आहे. तर तो आहे केई पान्योर अरुणाचल प्रदेश मधील. तर हा भारताचा पहिला जैवदृष्ट्या बायो हॅप्पी डिस्ट्रिक्टच्या दिशेने याची वाटचाल सुरू आहे. म्हणजे या जिल्ह्यामध्ये जे काही निसर्ग जे काही आपल्याला बघायला मिळतं तर त्याला जास्त हानी वगैरे काही पोचलेली नाहीये. जसं पहिले होतं मानवाने काय केलेले, निसर्गाला मोठ्या प्रमाणावर हानी पोचवलेली आहे. तर परत निसर्ग जसा होता तसं त्याला करणं, त्याला बायो हॅप्पी जैव आनंदी जिल्हा म्हणून ओळखलं जातं. तर ते आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग हे नेमकं करतंय कोण? तर MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि आपण जर बघितलं या जिल्ह्याचे प्रशासन मिळून आपण जर बघितलं तर केई पान्योर जिल्ह्याला काय बनवत आहे, बायो हॅप्पी डिस्ट्रिक्ट बनवत आहे. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इंटरनॅशनल सोलर अलायन्स सह 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा केली? तर अमेरिकेने ISA मधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. तर भारत आणि फ्रान्सच्या एकत्रित प्रयत्नातून ISA ची स्थापना करण्यात आली होती. आपण जर बघितलं तर ही पृथ्वी, या पृथ्वीवर विषुववृत्त जे आहे ते 0 अंशावर असतं आणि आपण जर बघितलं तर 23.5 अंशावर वर कर्कवृत्त आणि खाली 23.5 अंशावर जर बघितलं तर मकर वृत्त आपल्याला बघायला मिळतं. मग या दरम्यान सूर्याची किरणं लंबरूप पडतात. मग आता हा जो भाग आहे याला उष्ण कटिबंध म्हणतं. म्हणजे देश उष्ण कटिबंधात येतात त्या देशांना एक जास्त ऊर्जा मिळते पृथ्वीवरील अदर देशापेक्षा. मग त्यांची जी संघटना आहे तिला म्हटलं तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स. आपण जर बघितलं तर यामध्ये पूर्णतः किंवा अंशतः जे देश येतात त्या देशांची ही संघटना होती आणि हिची स्थापना भारत आणि फ्रान्सने केली होती. आणि आपण जर बघितलं तर अमेरिका आता त्यामधून बाहेर पडले आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर अमेरिका जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की या ज्या संघटना आहेत त्या अमेरिकेच्या हितसंबंधाच्या विरोधात काम करत होत्या, त्यामुळे आम्ही यांच्यातून बाहेर पडलेलो आहे. इंटरनॅशनल सौर आघाडी सह त्यांनी 31 संयुक्त राष्ट्राशी संबंधित आणि 35 गैर संयुक्त राष्ट्राशी संबंधित संघटनातून ते बाहेर पडलेले आहे. चौथा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने भारताचे पहिले समर्पित डीप टेक स्टार्टअप धोरण 2025-26 जाहीर केले आहे? तर डीप टेक स्टार्टअप धोरण जे आहे ते तामिळनाडूने जारी केलेलं आहे. आता हे डीप टेक स्टार्टअप धोरण नेमकं काय आहे? तर याचं उद्दिष्ट आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, स्पेस टेक यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या 100 डीप टेक स्टार्टअपना 100 कोटी उपलब्ध करून देऊन त्यांना पाठिंबा देणं.
तामिळनाडू राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झाली होती. चेन्नई राजधानी आहे. मधुवल करुणनिधी स्टॅलिन मुख्यमंत्री आहे. उपमुख्यमंत्री आहे उदयनिधी स्टॅलिन. आर्यन रवी जे आहे ते राज्यपाल आहे. 5वा क्वेश्चन आहे, सामान्य लोकांना आधार सेवांची माहिती सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी UIDAI ने कोणता नवीन शुभचिंतक लॉन्च केला आहे? तर त्याचं नाव आहे उदय. त्याचं नाव काय असणार आहे? उदय. तर आधारशी संबंधित संस्था आहे UIDAI, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. मग यांनी उदय नावाचा काय केलेला आहे? एक शुभंकर जो आहे तो लॉन्च केलेला आहे. आधारशी संबंधित सेवा लोकांना समजून सांगणारे सोप्या आणि इझी भाषेमध्ये आपल्यापर्यंत या सेवा पोहोचवण्यासाठी हा शुभंकर जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. 2009 मध्ये UIDAI आधार कायदा 2016 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं 2009 मध्ये ही ऑलरेडी स्थापन करण्यात आली होती. आधार कायदा जो आहे कधीचा आहे यावर प्रश्न विचारण्यात आला होता. आधार कायदा 2016चा आहे. यानुसार हिला वैधानिक दर्जा जो आहे तो मिळालेला आहे. तर UIDAI ही संस्था कशी आहे? वैधानिक आहे. पण सुरुवातीला ती गैरवैधानिक होती, नंतर ती वैधानिक बनलेली आहे. 6वा प्रश्न आहे, महिला आणि बाल विकास योजनांच्या एकात्मिक वितरणासाठी पखुंडी पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केलं आहे? तर पंखुडी असायला पाहिजे. तर पंखुडी पोर्टल जे आहे मित्रांनो ते अन्नपूर्णा देवी यांनी सुरू केलेलं आहे. तर याचं उद्दिष्ट आहे महिला आणि मुलांसाठी सरकारी योजनांचे अर्ज, ट्रॅकिंग आणि लाभ वितरण एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित आणणे. यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत? मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 हे सगळे उपक्रम या पोर्टलवर आपल्याला बघायला मिळणार आहे, पंखुडी पोर्टलवर. आपण राज्यसेवा 2026 साठी कंबाईन 2026 साठी फाउंडेशन बॅचेस लॉन्च केलेले आहे. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. ऍडमिशन पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ही फी असेल जी तुम्हाला इथे दिसती आहे, एकदम कमी, सगळ्यात कमी महाराष्ट्रात. आणि त्यामध्ये पण ॲडिशनल 10% डिस्काउंट असणार आहे. तर त्याचं कुपन मी तुम्हाला पुढे सांगतो. ही आपली गेम चेंजर बॅच आहे, 21,000 PYQ ची बॅच. यामधून तुमचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहे ते कव्हर होऊन जातील. त्यानंतर अभ्यास मित्राचा नोट्स पॅक जो आहे तो तुमच्या समोर आहे. मित्रांनो बघा, इथं आपला ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर CJ लाईव्ह नावाचं कुपन जे आहे बॅच परचेस करताना यूज करा. 10% डिस्काउंट अजून मिळून जाईल. आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज देखील तुम्ही फॉलो करू शकता. 7वा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र पर्यावरण पुरस्कार विजेते माधव गाडगीळ यांच्या वयाच्या 82 वर्षी निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रात त्यांच्या अग्रगण्य संवर्धनासाठी ओळखले जातात? तर माधव गाडगीळ यांच्याशी संबंधित एक समिती जी आहे ती पश्चिम घाटाशी संबंधित स्थापन करण्यात आली होती. त्यांनी पश्चिम घाटाचा मोठ्या भागाला संरक्षित करायला लावलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर एक महान पर्यावरण शास्त्रज्ञ होते माधव गाडगीळ. 2010 मध्ये गाडगीळ आयोग म्हणून ओळखला जाणारा पश्चिम घाटाशी संबंधित जे काही पॅनल होतं त्याचे अध्यक्ष होते माधव गाडगीळ. यांना पुरस्कार पद्मश्री मिळालेला 1981 ला, पद्मभूषण मिळाले 2006 ला, आणि निश्चितच आता मरणोत्तर त्यांना पद्मविभूषण पुरस्कार पण दिला जाईल. 2024 मध्ये त्यांना युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामने चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. 8वा क्वेश्चन आहे, अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026 चा पहिला टप्पा कोणत्या राज्यातील थनथाई पेरियार वन्यजीव अभयारण्यामध्ये सुरू झाला आहे? तर तामिळनाडूमध्ये अखिल भारतीय व्याघ्र गणना सुरू झालेली आहे. 2027 मध्ये ती कंप्लीट होणार आहे. 2026 मध्ये सुरू झाली, 2027 मध्ये त्याबाबत आपल्याला अहवाल मिळेल. व्याघ्र गणना ही दर 4 वर्षांनी केली जाते. 9वा प्रश्न आहे, भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील पहिल्या पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालयाचे आभासी उद्घाटन कुठे केले? तर त्यांनी ते वायनाड, केरळमध्ये केलं आहे. तर आपण जर बघितलं केरळमधील वायनाड जिल्ह्यात कालपेट्टा या ठिकाणी आपण जर बघितलं देशातील पहिल्या पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालयाचं व्हर्च्युअल उद्घाटन जे आहे ते न्यायमूर्ती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेलं आहे. उद्दिष्ट आहे न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणणे, कागदाचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करणे आणि न्यायालयीन कामकाजाचा वेग वाढवणे. 10वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम 2.0 रँकिंग मध्ये कोणत्या राज्याच्या पोलिसांनी अव्वल स्थान मिळवलं? तर उत्तराखंड राज्याच्या पोलिसांनी यामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे. ICJ म्हणजे काय? तर हे एक राष्ट्रीय व्यासपीठ आहे जे पोलीस, ई कोर्ट, ई प्रिझन्स, ई फॉरेन्सिक आणि ई प्रॉसिक्युशन यासारख्या न्यायव्यवस्थेच्या प्रमुख स्तंभांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित करते.
ही रँकिंग NCRB ने तांत्रिक कार्यक्षमता, डिजिटल नवोपक्रम आणि डेटा एकत्रीकरणाच्या आधारे तयार केली आहे. यामध्ये उत्तराखंड 1 नंबरला आहे, हरियाणा 2 नंबरला आहे, आसामचे पोलीस 3 नंबरला आहे. 11वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली? तर ही गुवाहाटी आसाममध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचे उद्दिष्ट 2030 पर्यंत $350 अब्ज वस्त्रोद्योगाचे आणि $100 अब्ज निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करणं आहे. तर $350 अब्ज वस्त्रोद्योगाचे आणि $100 बिलियन निर्यातीचे उद्दिष्ट हे लक्षात ठेवायचं आहे. थीम आहे इंडियाज टेक्सटाईल वेविंग ग्रोथ हेरिटेज अँड इनोव्हेशन. 12वा प्रश्न आहे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या प्रथम आगाऊ अंदाजानुसार 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा वास्तविक GDP विकास दर किती असेल? तर तो असेल 7.4%. तर असा अंदाज जो आहे तो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने व्यक्त केलेला आहे. आता आपलं उत्पादन जे आहे त्यामध्ये वृद्धी बघायला मिळाली, म्हणून हा अंदाज आपल्याला जास्त बघायला मिळतोय. आजचे टेस्ट क्वेश्चन, भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील पहिलं पूर्ण कागदरहित जिल्हा न्यायालयाचं आभासी उद्घाटन कुठे केलं? आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण पुरस्कार विजेते माधव गाडगीळ जे आहे त्यांच्या वयाच्या 82व्या वर्षी निधन झालं. तर त्यांना 2024 मध्ये कोणता पुरस्कार देण्यात आला होता? UNEP च्या माध्यमातून, हे तुम्हाला सांगायचं आहे. तर थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर टेस्ट क्वेश्चनचे उत्तर रेग्युलर द्यायला विसरू नका. धन्यवाद.